परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर टिंकी शाखा हिवऱ्याच्या वतीने आज सालेभट्टी नवघरे भाऊ यांच्याकडे नुकतेच त्यागाचे हवन कार्य पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, बाबाला माझा प्रणाम। तशाच वेळोवेळी साथ देणाऱ्या आई वाराणसी आईला माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधा बुरकरजी काकाजी यांना माझा नमस्कार। तसेच माझे मार्गदर्शक काकाजी सुधाकररावजी ठाकरे यांना माझा नमस्कार। तसेच सर्व मंच तसेच बाहेरगावावरून आलेले सेवक सेविका यांना माझा नमस्कार। मार्गात येण्याचे कारण म्हणजे आमच्यावरही दुखाचीच पातळी होती। माझ्या पतीला दारूचं व्यसन होतं आणि या व्यसनाने आम्ही एवढे बर्बाद झालो की ना धन ना पैसा आणि ना इज्जत असं आमच्यावर एवढी आपत्ती येऊन गेली होती की कधी कधी असं वाटते की हिम्मत सुद्धा होत नाही मला मार्गदर्शन करण्याची। पण बाबांनी एवढी मला शक्ती दिली की खरंच या मार्गामध्ये सुख पण आहे आणि समाधान आहे, पण आपल्याला ते समाधान घेता येत नाही। कारण मार्ग एवढा चांगला आहे, भरपूर चांगला आहे, पण आपण शौकाने त्या मार्गाची विल्हेवाट एवढी लावली आहे, निंदा भरपूर करत आहोत आणि शौकापासून दुरावले आणि कोणाचा मान नाही ठेवत, काही नाही ठेवत। या मार्गाची ओळख अशी आहे, दुरून जरी कोणता तरी व्यक्ती जरी दिसला आपण त्यांना नमस्कार करतो। आपल्या मार्गाची ओळख कशी आहे, नमस्काराने ओळख आहे, पण आपण नमस्कारामध्ये चमत्कार बघत नाही, कारण आपण विसरत चाललो। माझ्यावर खूप दुःख होतं या मार्गामध्ये आली मी, आणि आम्ही जेव्हा मार्ग स्वीकारला तेव्हा आमचे 1-2 वर्ष असे चांगले चालले सुरळीमध्ये, आणि 1.5 वर्ष झाले आणि माझ्या पतीने दारूचं प्राशन केलं। जसं दारूचं प्राशन केलं तसंच माझी तब्येत बिघडली। शौकांना असं वाटते दारू सुटली नाही पाहिजे, घरातले सर्वजण बायको पोरं सुटले तरी चालन, पण दारू एक अशी नशा आहे की दारू घराला बर्बाद करते आणि परिवाराला सुद्धा बर्बाद करते। मित्र नाही सुटले पाहिजे, परिवार सुटला तरी चालते। सेवक बांधवांनो, मार्गात येऊन दारूचं प्राशन करू नका, कारण माझ्यावर खूप परिस्थिती वेगळी आली होती। अशी परिस्थिती आली की भगवंताने मला मुक करून टाकलं होतं की मी 8-9 घंटे बोलली नाही, मुकी झाली होती। सकाळचे 10 वाजतापासून तर सायंकाळची मी 6 वाजता बोलली। जेव्हा मला हिवरी या गावामध्ये आणलं, गाडीवर बसून पावसाचा मोसम होता, एवढा पाऊस येत होता की धो-धो पाऊस येत होता। आणि जेव्हा मला काकाजीच्या घरी नेलं तेव्हा काकाजी विचारत होते, बाई तू कुठं आली? माझ्या मुखातून शब्द नव्हते निघत, कारण मला भगवंताने मुक्ती केली होती। कारण माणसाची गलती एवढी असते की किती लपवा तरी ते समोर कधी ना कधी येते। तर काकाजीने विचारलं, माझ्या पती परमेश्वराला विचारलं, कोणती गलती केली म्हणते तुम्ही? यांनी सुरुवातीला घाबरले
काकाजी म्हणाले की न घाबरता तुम्ही सांगा तुमच्या हाताने कोणती गलती झाली तर. यांनी सांगितलं काकाजीला का मी दारू पिलो, भरपूर दारू पिलो. जेवढी जेवढी तुम्ही गलती केली तेवढी तेवढी भगवंताला सांगा, तेव्हा तुमच्या पत्नीचे जे मुकी झाली आहे ते दुरुस्त होईल म्हणत होते. तेव्हा काकाजीने मला 3चं तीर्थ करून दिलं. त्या 3च्या तीर्थामध्ये मला नाही काहीच वाटलं नाही. जेव्हा मग 7चं तीर्थ केलं 10-15 मिनिटांमध्येच मी काकूनी मला विचारलं, बाई तू कुठं आली? मी म्हटलं भगवंताच्या ठिकाणी आली. तेव्हा पा माझ्या मुखातून बाबा हनुमानजीचा शब्द निघाला. एवढ्या आपल्या मार्गामध्ये पावर आहे की आपण सर्व विसरून जातो. तेव्हापासून आता आम्ही आमचं त्यागही झाला, नवहवन झालं. आम्ही आता सुखी समाधानी आहो. म्हणून सेवक बांधून मला असं वाटते, सांगावंसं वाटते की सेवक मिळून राहा, असं गोकुळ आनंदाने नांदू द्या, असं मला वाटते. आता आमच्या गावाला 30 तारखेला नव्या हवनाचा कार्यक्रम आहे. तरी सर्व सेवक शौकींनी सर्वजणी या. काही माझ्या हाताने बोलण्या चालण्यामध्ये चूक जर झाली असेल तर मला माफ करा. सगळ्यांना माझा नमस्कार.